सावित्री नदीच्या खाडीपात्रावर असलेला हा बाणकोट म्हणजेच हिम्मतगड। माझ्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात बाणकोटच्या निवांत भटकंतीने झाली। इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून प्रवास वर्णनांमध्ये याचा उल्लेख आहे। गावाच्या गर्द आमराईवरच्या माथ्यावरचं हे मुकुट कोकणातलं हे निसर्गदान अनुभवण्यासाठी तयार व्हा। मी विशाल देवरे। कोकण कोस्टल राईडच्या एपिसोड 7 मध्ये आपण हिम्मतगडाचा ऐतिहासिक आढावा घेणार आहे। अशाच प्रवास वर्णनांसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करून प्रोत्साहन द्या, बेल आयकॉन प्रेस करून अपडेटेड राहा। कमेंटमध्ये मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय। आज 21 नोव्हेंबर 2023। बागमंडले फेरी पॉईंटवरून वेसवी जाणारी पहिली फेरी मी पकडली। महाबळेश्वरी उगम पावणारी ही सावित्री नदी। नदीच्या एका किनारी हरिहरेश्वर आणि दुसरीकडे बाणकोट। कनेक्टिव्हिटी नसल्याने एकेकाळी रत्नागिरीमधला हा भाग अंदमान म्हणून ओळखला जायचा। फेरी सेवेमुळे कनेक्टिव्हिटीमध्ये नक्कीच भर पडते। खाडी ओलांडून आपण मंडणगड तालुका जिल्हा रत्नागिरीमध्ये प्रवेश करतो। वेसवी पोर्टवरून उजवीकडे मी किल्ल्याच्या दिशेने निघालो। किल्ला गावाच्या टेकडीवर आहे। गर्द आमराईमधून डांबरी रस्ता आपल्याला किल्ल्यापर्यंत नेतो। सावित्री नदी मार्गे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला हा सागरी डोंगरी किल्ला बाणकोटचा हिम्मतगड। हे नव्यानं बसवलेलं लाकडी प्रवेशद्वार। प्रवेशद्वाराच्या चौकटीवर महिरबदार नक्षी आहे। उजवीकडच्या देवडीत 6 हौद वजा पाण्याच्या टाक्या आहेत। द्वाराला लागूनच फंजीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत। गडाला सर्व बाजूंनी जांभ्या खडकात खोदून काढलेले खंदक आहेत। पश्चिम अभिमुखी चौकोनी आकाराच्या हिम्मतगडाला एकूण 7 बुरुज आहेत आणि सागरी किनाऱ्यावर एक पाणबुरुज जो सिद्धीने बांधलेला। तिथून पुढे 300 पायऱ्यांवर आंग्रेंनी बांधलेला अजून एक बुरुज आहे। दुसऱ्या बुरुजावरून किल्ला 700 पायऱ्यांवरती आहे। हे दोन्हीही बुरुज आता पडले, पण पायरी मार्गाचे अवशेष अजूनही दिसून येतात। तटबंदीला पश्चिमेला एक दरवाजा आहे। तो तटाबाहेरच्या बुरुजावर निघतो। तिथं बुजलेली एक विहीर आणि गडाबाहेर पडण्यासाठी एक चोर दरवाजा आहे। तटावर जाणाऱ्या जिन्याने मी वर आलो आणि फंजीवरून गडाला प्रदक्षिणा सुरू केली। किल्ल्याच्या मध्यभागी एक मारुतीचं मंदिर आणि युरोपीय वाड्यांच्या जोत्यावर झाडावळ माजलेली दिसते।
निजामशाहीच्या अस्तानंतर हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीच्या आधिपत्याखाली होता. इसवी सन 1548 साली पोर्तुगीजांनी हा किल्ला घेतला व बाणकोट गावात जाळपोळ केली. 22 सप्टेंबर 1733 रोजी सेखोजी आंग्रे बाणकोटात होते अशी आंग्रे शकावलीत नोंद आहे. इसवी सन 1755 कमांडर जेम्स या इंग्रज अधिकाऱ्यांनी तुळाजी आंग्र्यांकडून बाणकोट जिंकून घेतला आणि त्याचं नाव फोर्ट व्हिक्टोरिया असं केलं. पुढे मराठी इंग्रज तहानुसार इंग्रजांनी बाणकोट मराठ्यांना परत दिला व गडाचं नाव बदलवून हिम्मतगड असं झालं. प्रवेशद्वाराच्या वर खाडी मार्गावर रोखलेली एक तोफ आहे. तोफेवर बनावटीचं साल 1797 आणि इंग्रज राजसत्तेची खूण आहे. समोर खाडी पलीकडे हरिहरेश्वर लगतचा कातळ आणि विष्णुगिरीचा देखणा मुलुख दिसतो. खाली बाणकोट गाव आणि गर्द आमराई. गडाची संपूर्ण तटबंदी अजूनही शाबूत आहे. तासाभरात बघून होणारा हा किल्ला अजूनही पर्यटकांपासून दूर आहे. कोकण अनुभव इच्छिणाऱ्यांच्या यादीत हा नक्कीच असावा. कोकण कोस्टल राईडच्या डे 3चं पुढचं ठिकाण म्हणजे हर्णे बंदर. कोकणात इथल्यासारखी जागा क्वचितच कुठे असेल. नेक्स्ट एपिसोडमध्ये सुवर्णदुर्ग आणि त्याच्या आजूबाजूचे छोटेखानी किल्ले म्हणजेच गोवागड, कनकदुर्ग आणि फतेगड यांची ही सफर असणार आहे. मी विशाल देवरे. भेटूया लवकरच.